नमस्कार मैत्रिणी, आज आपल्याला 40 छातीच्या मापाची ब्लाऊजची कटिंग करायची आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की माझं जे आहे, तर आता आपण इथे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा आणि मी कशा पद्धतीने कोणतं ब्लाऊज कसं शिवणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर ह्या ठिकाणी आपण आता ह्या ठिकाणी माझं आता ह्या ब्लाऊजची जी आहे ही गोष्टच वेगळी आहे. ह्या साडी ही जी आहे हे माझं शॉर्ट ब्लाऊज आहे, शॉर्ट बाहीच्या मापाचं ब्लाऊज आहे, शॉर्ट ब्लाऊज आहे आणि ही अशीच साडी आहे. तर ही तुम्हाला साडीसुद्धा मी दाखवत आहे. तर ही बघा, ही ठिकाणी ह्या ठिकाणी ही साडी जी आहे ही अशी साडी आहे आणि ही सिल्क साडी आहे. तर ही खूप मी जुनी साडी आहे, 10-12 वर्षापूर्वीची साडी आहे आणि तेव्हा अशी शॉर्ट ब्लाऊजची फॅशन होती, तर तेव्हाचं हे ब्लाऊज आहे. पण मग मला आता शॉर्ट बाही नको आहे, तर मी आता सध्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची फॅशन निघालेली आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी मी कशा पद्धतीने तुम्हाला इथे, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. नंतर मी तुम्हाला त्याच्या कटिंग करतानाच मी तुम्हाला सांगणार आहे की मी कोणता ब्लाऊज पीस वापरला आणि कशा पद्धतीने आपण ह्या साडीला नवीन पद्धतीने आता आपण इथे नेसून तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे. आणि कशा पद्धतीने आपण आता हा जो ब्लाऊज आपल्याला याच्यावर घालायचा नाही आहे आणि ह्याच ब्लाऊजाची आपल्याला बाही किंवा याचं वेगळ्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे. तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा. 40 छातीच्या मापाची ब्लाऊजची कटिंग करणार आहे. 1-2 जणींचं सांगितलं होतं की आम्हाला 40 छातीच्या मापाची ब्लाऊजची कटिंग पाहिजे, पण शक्यतो वयस्कर जर बायका असतील तर तुम्ही 4 टक्सच ब्लाऊज घाला, कारण खूप सुंदर असं बसतं आणि त्या 4 टक्सच्या ब्लाऊजने त्रास पण होत नाही शरीराला. तर अशा पद्धतीने आता आपण इथे इथे 14.5 म्हणजे मी इथे 15 इंच, 15 किंवा 16 इंच घेणार आहे. 16 घेतलेला आहे. इथे आपण उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपलं माझं जे शोल्डर म्हणजे मोठे गळे असतात, तर मी खांदा 5 इंच घेत असते. या ठिकाणी खांदा 5 घेत असते. छाती 40 आहे. फक्त आपल्याला उंची आणि छातीचं माप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कमरघेरेचं घेतलं तरी चालतं. तर कमरघेर हा 38 आहे. तर ह्या ठिकाणी आपण इथे शोल्डर घेतलेला आहे 6 इंच. 6 इंच घेतल्यानंतर या ठिकाणी आपण इथे 10 इंचावर इथे खूण केली. बघा, या इथे 10 घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 इंच, तर मी इथे 1.5 इंच मिळवलेलं आहे. या ठिकाणी आपण इथे 1.5 इंच मिळवलेलं आहे या ठिकाणी. तर हा जो पॉइंट आलेला आहे आपण 1.5 इंच मिळवून, तर ही घडी 12ची आलेली आहे. तर इथे कमर घेण्यासाठी 12चा आलं तर आपण इथे 11 इंच घेऊ शकतो. इथे 11, 1 इंच कमी करून आपण ह्या ठिकाणी हा मागचा भाग आपला तयार झाला आहे. ह्या ठिकाणी आपण जितकं वाढवलं तेवढी, हे बघा, हे 1.5 इंच वाढवलं, इथे पण 1.5. तर ह्या ठिकाणी मोंढ्यासाठी बघा, ह्या ठिकाणापासनं 1 आणि 2 रेषा म्हणजे 1.25 म्हणजे 1.5ला सुद्धा थोडंसं कमी म्हणजे 1 इंच आणि 2 रेषा असं घेतलेलं आहे आणि हा ह्या ठिकाणी ह्या मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी 3 इंच अंतर घेतलेलं आहे. ह्या भागापासून 3 इंच आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा, इथे 11-12 तुम्हाला जितका मोठा गळा पाहिजे, तर मला इथे 11.5चा गळा पाहिजे आणि शोल्डर उतरणार नाही याची गॅरंटी. याचं आपण शोल्डर उतरू देणार नाही आणि त्याच्यासाठी आपण इथे हा जो खांदा आहे हा 5 इंच घेतला आणि ह्या ठिकाणी बघा अशा इथे गोल आकार देऊन घेतला. आपण गोल गळ्याचंच ब्लाऊज शिवणार आहोत. तर आता याच्यात झालं, हे झालं तुमचं मागचा भाग. आता आपल्याला याच्यातच पुढचा भाग करायचा आहे. ह्या ठिकाणी आपण 1.5 इंच, तर इथे 1.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पण आपण 1.5 इंच घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने. आणि आज आपण वेगवेगळ्या पद्धतीचं फोल्डरचं ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर बघा, ह्या अंतरापासून 4 इंचावर आपण इथे खूण करून घेतलेली आहे. ह्या ठिकाणी आपण 1 इंच अंतर वरती घेतलेलं आहे आणि हा आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण इथे 1.5 इंच वर, तर 1.5 इंच आणि ह्या ठिकाणी आपण आता 1.5 इंच नंतर पुढे हे वाढवायचं. पण आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे
हा माप घेतलेला आहे. तर आता आपण याच्यासाठी कटिंग करून घेणार आहोत. फोटकचं माप तुम्हाला शिकवत आहे मी. तर आता ही आपल्याला डबल पीस अस्तर डबल घेतलेले आहेत आणि आपल्याला कटिंग करायची आहे. तर सगळ्यात आधी आता आपण कटिंग करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण ही 2 पीस घेतले, हे कटिंग करत आहे. बघा आपलं हे कटिंग तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपण हा भाग ठेवलेला आहे बघा. तर आपण ह्या ठिकाणी हा भागाचा असा अंतर करून आखून घेणार आहोत. किंवा आपण हे जे अंतर आहे बघा, हे अंतर ह्या ठिकाणी आपण इथे ठेवून घेतलेलं आहे बघा. अशा तर थोडं खाली ओढून घेतलेलं आहे. तर आपण ह्या ठिकाणी आखून घेतलेलं आहे. हे सगळं आखून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे आखून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला आपले जितका गळा लागतो, पुढचा गळा आपण इथे 6, 7, तर मी इथे 7 इंच ठेवलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण हा पुढचा मोंड्याचा आकार, तर हा आकार आपण ह्या ठिकाणी असा इथे अर्धा इंचाचा आकार देऊन घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने हा इथे अर्धा इंचाचा, ह्या ठिकाणापासून अर्धा इंच खाली घेऊन, तर ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच पुढे घेणार आहोत. हे बघा ह्या ठिकाणी अर्धा इंच पुढे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण 1.5 ते 1.5 इंच घेणार आहोत. ह्या ठिकाणी 1.5 इंच घेऊन आपण इथे परत 1.5 इंच वरती घेणार आहोत आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही फोटकची आकृती मी तुम्हाला कट करून दाखवत आहे. तर आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. आता आपण हा मागचा भाग तयार केलेला आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे, पूर्ण स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा. या ठिकाणी आपण आता बघा, या ठिकाणी आता आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे 2.5 ते 3 इंच. आपण हा भाग जितका वाढवला 2 इंच, तेवढाच आपण इथे टक्स घेणार आहोत. ह्या ठिकाणी 1 इंच, ह्या ठिकाणी 1 इंच आणि हा इथे आला टक्स. त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण 3 इंचावर घेतलेला आहे. हा टक्स घेतला आहे 2 ते 2.5 इंच. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणापासून 2 ते 2.5 इंच आणि इथे आपल्याला स्ट्रेट 6, 6.5 आपल्याला जितका 6.5 पर्यंत आपण इथे हा टक्स घेतला. या ठिकाणी अर्धा इंच आणि त्याच्यानंतर आपला हा जो मोंढा असतो या ठिकाणी आपण इथे 3, 3.5, 4 इंचांचं अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची कटिंग करून घेतली आणि ही नॉचेस करून घ्यायचे आहे.
आपला मागचा पुढचा भाग तयार झालेला आहे बघा. मागचा पुढचा मागचे पुढचे दोन्ही भाग तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बाही करायची आहे. तर बाहीसाठी बघा, हा जे अस्तर आहे, ही बाही आपल्याला मोठी बाही घ्यायची आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी साधारण बाहीची घडी किती घ्यायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर आपल्याकडे हा जो तुकडा उरलेला आहे बघा, या तुकड्यातच आपण इथे जॉईंट देणार आहोत. बघा अशा पद्धतीने. आणि ही जी आहे आपली कितीची घडी, 9:30ची घडी झाली आहे. आणि आपली ही बाही लांबी आता किती घेणार आहोत, तर इथे ही बाही 11ची घेणार आहोत. तर ह्या ठिकाणापासून 3.5 इंच अंतर ही लाईन ओढून घेतली. हे 9.5, दंडघेर 8.5, आपण 1 इंच अंतर कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या भागाचे ह्या ठिकाणापासूनचा आपल्याला हा मध्य काढायचा आहे. 8.4 आलेला आहे. आणि आपण या ठिकाणी आकार देऊन घेणार आहोत बाहीचा. तर आपली ही बाहीची कटिंग सुद्धा झाली. पुढचा आकार आपण नंतर देणार आहोत. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी योगपट्टी काढायची आहे आपल्याला. आपण आता इथे योगपट्टी जी आहे ती आपण इथे आकार घेतलेला आहे, इकडे एक साईड आणि इकडे एक. तर ह्या ठिकाणी योगपट्टीसाठी बघा, साधारण 3 इंच अंतर घेतलेलं आहे आपण. या दोघं साईडला आपण इथे 3-3 इंच, हे 3 इंच, हे 3 इंच. आणि योगपट्टीचा जो ते 11.5, तर ही 11.5ची 11ची घडी आलेली आहे. ह्या ठिकाणी 1 इंच, ह्या ठिकाणी 1 इंच. ह्या ठिकाणापासून आपल्याला 4 इंचावर आकार द्यायचा. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपली ही योगपट्टी तयार झाली. बघा या ठिकाणी ही. तर आपलं हे फोटकचं ब्लाऊज तयार झालेलं आहे. तर मी पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण पुढच्या याच्यात तयार करणार आहोत. तर ह्या ब्लाऊजची कटिंग आणि साडीचं मी कसं शिवणार आहे ते तुम्हाला पुढच्या भागात, पुढचा जो व्हिडिओ येणार आहे याच्या पुढचा, त्याच्यात दाखवणार आहे. तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. आणि आपण पुढच्या भागामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कोणत्या पद्धतीचं शिवणार आहोत ह्या साडीवर, तर ते दाखवणार आहे. आणि अगदी छान असं, कारण ह्या साडीला जो आहे तो हिरवा, हा जो हिरवा कलर आहे थोडासा लूक, तर त्याच्यात आपल्याला छान असं हे ब्लाऊज पीस आहे त्याच्यात आपण ते शिवणार आहोत.